सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 24 फेब्रुवारी 2025. पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा. ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग PR. अजिंक्यतारा किल्ला परिसरातील वनसंपदा वणव्यामध्ये होरपळली. नागरिकांचे प्रबोधन करण्याची गरज. ऐतिहासिक किल्ले अजिंक्यतारा परिसरातील वृक्षसंपदा रविवारी अज्ञाताने लावलेल्या वणव्यामध्ये होरपळली. मंगळाई देवी मंदिर परिसरातील आणि डोंगर उतारावरील शेकडो वृक्ष आगीच्या बक्षस्थानी पडले. वन विभागाने जा रेषा निर्धारित करण्याची वेळीच गरज असून नागरिकांचेही प्रबोधन होणे गरजेचे आहे. मायक्रो फायनान्स विरोधात रिपाईची साताऱ्यात निदर्शने. मायक्रो फायनान्स कंपनीच्या व्याज व चक्रवाढ व्याजामुळे महिलांसह त्यांची कुटुंबे वैतागली आहेत. तसेच प्रीपेड स्मार्ट मीटर जोडणीने सर्वसामान्य ग्राहकांची पिळवणूक होणार आहे. या मीटरमुळे उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्यांचा व ग्राहकांच्या आर्थिक हिताचा विचार करावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. परवाना नसताना व्यवसाय करणाऱ्या स्टॅम्प वेंडर आणि पिटिशन रायटरवर कारवाई करा, मिलिंद कांबळे यांची मागणी. सातारा तहसील कार्यालयामध्ये काही स्टॅम्प वेंडर अनधिकृतपणे व्यवसाय करत आहेत. काहींच्या परवान्याचे नूतनीकरण झालेले नाही, परंतु आर्थिक व्यवहार करून खिसे भरले जात आहेत. याबाबत तक्रार करणाऱ्या संबंधितांना दोषी ठरवून अपमानित केल्याप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी मिलिंद वामन कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. विना परवाना फ्लेक्स प्रकरणी सातारा पालिकेची कारवाई. 150 फ्लेक्स केले जप्त. सातारा शहरात विना परवाना फ्लेक्स लावल्याप्रकरणी सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत सुमारे 150 फ्लेक्स जप्त केले आहेत. तसेच संबंधितांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यातील शाहूनगर, विलासपूर, गोडोली येथे रस्त्यालगत विद्युत खांबांवर विना परवाना फ्लेक्स लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडे तालुका सातारा येथील पुलाच्या समस्यांचे ग्रहण सुटेना. सातारा शहरासह जिल्ह्याच्या मुख्यालयी येण्यासाठी दळणवळणाचा मुख्य रस्ता असलेल्या सातारा लोणंद मार्गावरील वाडे पुलाच्या समस्यांचे ग्रहण काही सुटत नाही. या मार्गावरील वाहनधारक व प्रवाशांना वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी नेहमीच कसरत करायला लागत आहे. त्यामुळे या पुलावर भराव घालण्यासह कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच नवीन पुलाची उभारणी त्वरित करावी अशी मागणी वाहनधारकांच्याकडून होत आहे. सातारा शहरात येण्यासाठी तसेच महाराष्ट्रासह परराज्यातील वाहतुकीसाठी सातारा लोणंद मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची रहदारी वाढली आहे. त्यातच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शहरात शिक्षण व नोकरी कामानिमित्त येणाऱ्या विद्यार्थी नागरिकांची संख्याही वाढली आहे. परिणामी सातारा लोणंद रस्त्यावर वाहतूक कोंडी, अपघात, रस्त्यावरच वाहन बंद पडल्याने वाहतुकीत अडथळा, वाहनाच्या लांबच लांब रांगा अशा एक न समस्यांची जंत्री वाढत आहे. आरळे येथून दुचाकीची चोरी. आरळे येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ही घटना दिनांक 20 फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी सचिन बबन चव्हाण वय 35 राहणारा आरळे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कराड एसटी आगाराचा पास आणि खिशाला ताप. विस्कळीत एसटी सेवेमुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड. गाव तेथे एसटी या ब्रीद वाक्यानुसार मागील 4 वर्षापूर्वीपर्यंत गावोगावी सेवा देणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा विस्कळीत झाली आहे. कोरोनासह अन्य कारणांमुळे कंबरडे मोडलेल्या एसटी व्यवस्थापन, विशेष कराड आगाराकडून विद्यार्थी, पालक यांच्यासह ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या तक्रारीकडे सातत्याने कानडोळा केला जात आहे. आता परीक्षा असलेल्या अनेकांना पायपीट करावी लागत असून एसटी पास आणि खिशाला ताप विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची परिस्थिती झाली आहे. वाहगाव तालुका कराड येथे शेळ्यांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला. वाहगाव तालुका कराड येथे कृष्णा नदीकाठी शेळी चरावयास घेऊन गेलेल्या शेतकऱ्याच्या शेळीच्या कळपावर भर दिवसा शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एक शेळी जखमी झाली असून शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. दरम्यान या घटनेमुळे वाहगावसह परिसर हादरला असून ग्रामस्थ भीतीच्या छायेत वावरत आहेत. कोरेगावच्या डीवायएसपींना निलंबित करण्याची मागणी. पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयितांना अटक न करणाऱ्या कोरेगावच्या पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य शासनाने सादर करावा अशी मागणी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्राचार्य सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषणकर्त्यांसह शिष्टमंडळाने प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्याकडे शुक्रवारी दुपारी भेट घेत निवेदन सादर केले. जिल्ह्यात फेब्रुवारीतच उन्हाचा तडाखा. फेब्रुवारीच्या मध्यातच सध्या शहरातील तापमानाचा पारा 36 अंश सेल्सिअस गेला आहे. दरवर्षी महाशिवरात्रीनंतर उन्हाचा तडाखा जाणवू लागतो, मात्र यावर्षी फेब्रुवारी सुरू झाल्यापासूनच उन्हाचा तडाखा चांगला जाणवत आहे. सातारा शहरातील अनेक वृक्ष हे सुद्धा निष्पर्ण होऊन पानगळती झाल्यामुळे त्यातून या वर्षीच्या प्रचंड तापण्यावर होण्याची दाहकता दिसून येत आहे. नमस्कार सातारकर. वोकल फॉर लोकल या संकल्पनेअंतर्गत आणि ओळख साताऱ्यातील उद्योग विश्वाची या सेगमेंट अंतर्गत आम्ही आपणास साताऱ्यातील एक व्यवसाय ब्रह्मरस नॅचरल फ्रूट ज्यूस सेंटर या व्यवसायाची ओळख करून देणार आहोत. तरी याचा संपूर्ण व्हिडिओ लवकरच आपण जिल्हा सातारा यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा.